देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद तर्फे आयोजित देवगिरी बँक फिटनेस क्लब मध्ये मी ऋतिका क्षीरसागर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक डॉक्टर रमेश पांडव सर, बँकेचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे सर, सर्व कर्मचारी वर्ग व उपस्थितांचे स्वागत करून सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाची. सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे या सदैव बँकेचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे सरांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात झाली. मी आजचे सन्माननीय प्रशिक्षक डॉक्टर रमेश माधवराव पांडव सर यांचा थोडक्यात परिचय करून देते. सरांचे शिक्षण BE सिव्हिल वॉटर यूज मॅनेजमेंट मध्ये ME व PhD झाले. सर रिटायर ॲज अ डायरेक्टर श्री गोपीनाथराव मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च. सर 1965 पासून संघाशी संबंधित आहे. सरांनी 12 वर्ष सायम शाखेत विविध ठिकाणी मुख्य शिक्षक, संघ शिक्षक, तृतीय वर्ष शिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच तर 1980 नंतर संभाजीनगर शहरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी प्रमुख, जिल्हा विद्यार्थी प्रमुख, जिल्हा बौद्धिक प्रमुख, जिल्हा सहकार्यवाह, 5 वर्ष जिल्हा कार्यवाह व आणि समरसत्ता मंच जिल्हा निमंत्रक इत्यादी जबाबदारी सरांनी पार पाडली आहे. तसेच सर अखिल भारतीय समरसत्ता गतिविधी मंडळाचे सदस्य आहेत. सरांशी संबंधित काही संस्था आहेत जसे की इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर, आर्य समाज, गारखेडा, योग्य विद्या गुरुकुल नाशिक, डिप्लोमा इन योगा कैवल्यधाम, मराठी विज्ञान परिषद माजी उपाध्यक्ष, जल संस्कृती मंडळ कार्यवाह, महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान माजी संचालक मंडळ सदस्य, राजश्री शाहू शिक्षण व ग्राम उद्योग मंडळ जटवाडा माजी अध्यक्ष शिक्षण समिती, मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट, कवयित्री संत महिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट, मेंबर अँड बोर्ड ऑफ डायरेक्टर न्यू दिल्ली. तसेच सरांना आदर्श शिक्षक व रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद हे 2 पुरस्कार प्राप्त झाले. तरी मी सरांना अशी विनंती करते की सरांनी प्रशिक्षणाला सुरुवात करावी.
ओम 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 डोळे न उघडता तसंच बसून राहा. ओंकारामुळे निर्माण झालेली शांतता त्याची अनुभूती घ्या. सावकाश ध्यान मुद्रा सोडा. थोडेसे हात एकमेकावर घासून घ्या. चेहऱ्यावरून हात फिरवा आणि आपल्या ओंजळीमध्येच आपले डोळे सावकाश उघडा. हात खाली घ्या. ओंकार सुद्धा काही ठिकाणी याला प्राणायाम म्हटलेला आहे. तो एक प्राणायामच आहे आणि त्यामुळे ज्याला ध्यानाच्या अभ्यासाकडे वळायचं आहे त्याच्यासाठी हा प्राणायाम अतिशय उत्तम आहे. याला उद्गीत प्राणायाम असं काही ठिकाणी नाव आहे. छातीवरून सावकाश श्वास घेणे आणि ध्वनीसहित सावकाश सोडणे यालाच उद्गीत प्राणायाम असं म्हटलंय. याचं प्रमाण घेणे सोडणे म्हणजे आपण मागच्या वेळेला जे 2 शब्द पाहिले पूरक रेचक एकास एक प्राणायाम त्याचं प्रमाण असावं. तेव्हा अशा रीतीने आपण हा प्राणायाम करू शकतो. यालाच उद्गीत प्राणायाम असं म्हणतात. मी आपल्याला सांगितलं. आत्ता आपण आज 21 वेळेला ओंकार म्हणालो. ओंकार ही त्या परमेश्वराची सही आहे असं एके ठिकाणी वर्णन आहे. त्यानं हे सगळं जग निर्माण केलं आणि तो अंतर्धान पावला. आणि आपण बँकेतले सगळे लोक आहात त्यामुळे सहीचं महत्व आपल्याला माहिती आहे. सही म्हणजेच तो मनुष्य. तशाच अर्थानं तो ही ओंकार ही त्या परमेश्वराची सही आहे. आपण कायमस्वरूपी आपल्याला कुठलंही दुसरं नाम जर भावत नसेल तर हे ओंकार हे योगशास्त्रानं दिलेलं जे नाव आहे हे आपण धारण करून रोज 21 असे 8 दिवस सतत करा. 8 दिवसानंतर 31 करा. पुढच्या 8 दिवसानंतर 41 करा. पुढच्या 8 दिवसानंतर 51. पुन्हा 8 दिवसानं 10 वाढवत जायचं. 108 पर्यंत गेलात तरी सुद्धा चालू शकतं. आपल्या या करंगळीवर मोजायला प्रारंभ करायचा. आपल्या एका हाताच्या बोटाला 15 पेरं आहेत. ही 15 पोरं 1 2 3 असं मोजत जायचं. हे 15 झाले की एक 15चा लॉट झाला. दुसऱ्या हाताचा उपयोग करायचा. त्याच्यावर 1. हे 15 झाले की इकडे 1. हे 15 झाले की दुसरं 2. हे 15 झाले की 3. अशा पद्धतीने आपल्याला मोजता येतं आणि हा ओंकार नावाचा प्राणायामही करता येतो. याचे परिणाम खूप आहेत. सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी जर आपण असे ओंकार करू शकलो तर आपल्याला शांत झोप लागते. आपले विविध प्रकारचे रोग विशेषतः मानसिक असतील ते अशांततेचे कमी होतात असा अनुभव आहे. आपण याचे प्रयोग करा आणि मग मला केव्हाही इतर वेळेला विचारलं
तरी सुद्धा चालू शकतं. आपण या ओंकार प्राणायामानंतर आपल्या पुढच्या सत्राकडे वळूया आणि तो म्हणजे आपण मागे जे शिकलो त्याची 5-5 मिनिटं आपण आवृत्ती करणार आहोत, कारण हे शेवटचं सत्र आहे. यानंतर तुम्ही घरीच अभ्यास करणार आहात. एक उदाहरण मला याच ठिकाणी सांगितलं पाहिजे, ते म्हणजे आपल्याच जिल्ह्यातले चित्ते पिंपळगावचे रामभाऊ गावंडे. हे 88 वर्षाचे आहेत. स्वतःच्या पायावर चालतात नव्हे धावतात, शेतातलं सगळं काम करतात आणि याचं कारण मला परवा कळलं. 65च्या वरच्या संघ कार्यकर्त्यांची बैठक परवा आपले माननीय नाना हरिभाऊ बागडे यांच्या साखर कारखान्यावर जेव्हा झाली, त्याच्यात आम्ही गेलो होतो. त्याच्यामध्ये रामभाऊ तिथे होते. त्यांनी त्यांच्या भाषणात असं सांगितलं की मी रोज 1 तास प्राणायाम करतो. वाक्य पुन्हा उच्चारतो, 1 तास रोज प्राणायाम करतो, असं रामभाऊ गावंडेंनी सांगितलं. वय वर्ष 88. याचं स्पष्टीकरण मी थोडंसं पुन्हा देईन, परंतु आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राणायामाचं हे एवढं महत्व आहे. आपण आत्ता पुन्हा एकदा दीर्घ श्वसनानं सुरुवात करूया. सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा, असं 10 वेळेला करायचं आहे. सावकाश घेताना आणि सोडताना पूरक आणि रेचक याचं प्रमाण एकास एक ठेवायचं. म्हणजे असं की मी आत्ता टाळ्या वाजवीन, तुम्हाला जर तिथे ऐकू येत असतील तर 1 2 3 4 5 5 मध्येच घ्यायचा, 5 मध्येच सोडायचा, असं आपण 10 वेळेला करूया. दीर्घ श्वसन करू. 1 2 3 4 5 सोडा. 1 2 3 4 5 घ्या. 1 2 3 4 5 सोडा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 सोडा. 1 2 3 4 5 घ्या. सोडा. घ्या. सोडा. चालू ठेवा. घ्या. मी आता टाळी बंद करतो. चालू ठेवा. 10 झाले की थांबा. दहा दीर्घ श्वसन करूनच थांबायचं. संथ श्वसन. आता श्वास येतो, श्वास जातो. नासाग्र म्हणजे नाकाच्या शेंड्याजवळ, तिथे आपलं सगळं लक्ष केंद्रित करायचं. संथ श्वसन. श्वास घ्यायचा नाही, श्वास सोडायचा नाही, पण श्वास येऊ द्यायचा, श्वास जाऊ द्यायचा. जसा येतो तसा बघायचा, जसा जातो तसा बघायचा. संथ श्वसन. नासाग्र, तिथे आपलं लक्ष, सगळं मन तिथे एकत्रित करा आणि त्याचा शोध घेत राहा. श्वास आला गेला, किती लांबपर्यंत मध्ये जातो, किती लांबपर्यंत बाहेर जातो श्वास, त्या श्वासाचा पाठलाग करा.
थांबा. आता आपण जलद श्वसन करणार आहोत. श्वास घ्यायचाय सोडायचाय, घ्यायचाय सोडायचाय. लोहाराच्या भात्याप्रमाणे आपल्याला श्वास घेणं सोडणं असं करायचंय. आणि 2 मिनिटापर्यंत आपण हे सतत करणार आहोत. माझं घड्याळाकडे लक्ष राहील. आपण त्याप्रमाणे सुरुवात करा. त्यांना त्रास वाटत असेल ते थांबा. त्रास वाटत नसेल ते चालू ठेवा. घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा. अजून अर्धा मिनिट आहे. चालू ठेवा. पंधरा सेकंद राहिले. चालू ठेवा. थांबा. निर्माण झालेल्या शांततेचा अनुभव घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. सावकाश श्वास येतो, सावकाश जातो. आता आधीपेक्षा आपल्या श्वासाची लांबी वाढलेली आपल्या लक्षात येईल. श्वासाची लांबी वाढली पाहिजे. ती वाढत राहते. त्या दोन्ही प्रकारामुळे आपल्या श्वासाची लांबी आता वाढलेली आहे. संथ श्वसन. सावकाश श्वास येऊ द्या, सावकाश श्वास जाऊ द्या. श्वास घ्यायचा नाही, श्वास सोडायचा नाही. जसा येतो तसा येऊ द्यायचा, जसा जातो तसा जाऊ द्यायचा. शांतपणाने त्याच्याकडे बघत राहा. श्वास नाकाच्या मध्ये कुठपर्यंत जातो आणि श्वास बाहेर येताना किती लांबपर्यंत जातो त्याच्यावर लक्ष ठेवा. संथ श्वसन. सावकाश डोळे उघडा. मागच्या वेळेला आपण कपालभातीचा थोडा अभ्यास केला आहे. कपालभाती म्हणजे आपलं पोट पाठीवर आदळायचं आणि ज्या योगे फेफड्यातून श्वास बाहेर फेकला जाईल. आणि हा जो फेकला जाणारा श्वास आहे तो जितका जास्ती होईल तितका चांगलं. मात्र याची गती सेकंदाला 1 ठेवायची किंवा सेकंदाला 2 करा. आणि सेकंदाला 2 जर केलं तर एका मिनिटामध्ये 120 कपालभाती होतात. या सगळ्या कपालभाती आपण केल्यानंतर मग त्याला जोडून अनुलोम प्राणायाम करणार आहोत. पण आज आधी कपालभातीची 1 मिनिटाची 2 आवर्तन आपण करणार आहोत. कपालभाती चालू ठेवा. एका मिनिटाची 2 आवर्तन करायची आहेत. कसं त्याच्या लक्षात येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, नाहीतर चालू करा. हे बा.
यामध्ये फक्त श्वास बाहेर फेकायचा आहे, घ्यायचा नाही. तो आपोआप येतो. फक्त श्वास बाहेर फेकत राहा. श्वास बाहेर फेकण्यासाठी पोट पाठीवर आदळायचे, आपोआप श्वास बाहेर फेकला जातो. तो श्वास बाहेर फेकणं ही फेकण्याची क्रिया आहे, ती आपण चालू ठेवायची. थांबा. संथ श्वसन. संथ श्वसन. श्वास येऊ द्या, श्वास जाऊ द्या. श्वासावर कोणतंही नियंत्रण ठेवू नका. नाकाच्या शेंड्यावर लक्ष द्या. श्वास मध्ये येताना थंडपणाचा अनुभव येतो. श्वास बाहेर सोडताना गरमपणाचा अनुभव नाकाच्या शेंड्याला येतो की नाही एकदा पुन्हा तपासा. लक्ष नाकाच्या शेंड्याकडे द्या. श्वास मध्ये येताना थंडपणाचा अनुभव, श्वास बाहेर जाताना गरमपणाचा अनुभव. अजून एकदा आपण 1 मिनिटाचं आवर्तन करूया कपालभातीचं. सुरू करा. संथ श्वसन. डोळे झाकलेले आहेत. आपला ध्यान मुद्रा गुडघ्यावर आहे. पाठीचा कणा सरळ आहे. मान आकाशात ढकललेली आहे. संथ श्वसन. श्वास मध्ये येताना थंडपणाचा स्पर्श, श्वास बाहेर जाताना गरमपणाचा स्पर्श. ज्याला त्रास होत असेल आणि पुढे काही करू नका. त्रास होत नाही त्याने चालू ठेवा. सावकाश डोळे उघडा. आता आपण याला जोडून या 2 कपालभातीच्या आवर्तनानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम याचा अर्थ डाव्या नाकपुडीनं घ्यायचा, मध्ये किंचित कुंभक करायचा. फार वेळ करू नका, कुंभकाची सवय नसते त्यामुळे त्रास होईल. पण जेवढ्या आकड्यात आपण घेतला तेवढ्याच आकड्यात आपल्याला सोडायचा आहे. या दोन्हीच्या मध्ये कुंभक म्हणजे श्वास रोखून धरायचा आहे. श्वास रोखून धरत असताना त्रिबंध प्राणायाम करायचा. 3 बंध म्हणजे जालंधर बंध, उड्डियान बंध आणि मूलबंध. पण हे क्रमाक्रमाने कसे लावायचे तर जेव्हा आपण नाकपुडीने श्वास घेऊ आणि मध्ये मान आपली इथे लावू त्याला जालंधर बंध पहिल्यांदा, मूलबंध दुसऱ्यांदा आणि मग उड्डियान बंध. जालंधर बंध याचा अर्थ हनुवटी छातीच्या इथे लावायची, म्हणजे आपोआप वर जाणाऱ्या श्वासाचं प्रमाण कमी होतं. नंतर मूलबंध बांधायचा, गुदद्वार आकुंचित करायचं, तसंच राहू द्यायचं. सुटलं तर सुटू द्या पण शक्यतो धरून ठेवा. आणि उड्डियान बंध याचा अर्थ आपलं पोट वर मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे हे श्वास पटल वरच्या बाजूला जाईल, सगळ्या बाजूने श्वास तिथे कोंडला जाईल आणि जी आपण घेतलेली हवा आहे म्हणजे ऑक्सिजन आहे याचं आणि कार्बन डायऑक्साईडचं देणं घेणं तिथे मोठ्या प्रमाणात होईल.
आपण आता आपला फेफडे मोकळे केलेले आहेत. 450 सीसी वरून आपण आता माहिती नाही पण 1200 सीसी पर्यंत आपण गेलेलो असू घन सेंटीमीटर एवढी आता तिथं पोकळी निर्माण झालेली आहे. त्या पोकळीचा फायदा घेऊन भरपूर ऑक्सिजन मध्ये घ्यायचा आहे. ऑक्सिजन मध्ये रक्तामध्ये सोडून द्यायचा आणि त्यातला कार्बन डायऑक्साईड जो तिथे आलेला आहे वाहून तो आपण बाहेर फेकून दिलेला आहे. पुन्हा आपण रेचकाद्वारे फेकणारच आहोत. अशा रीतीने सावकाश पूरक साधारण 5 आकड्यामध्ये घेणे. तिथे 4-5 आकड्यामध्ये आपण हे आपले तिन्ही बंधासहित कुंभक करणे आणि 5च आकड्यात सोडणे असं करायचं. ज्यांना जास्त आकड्यात शक्य आहे 1 2 3 1 2 3 4 5 6 कुंभक 1 ओम 2 ओम 3 ओम 4 ओम 5 ओम 6 रेचक 1 2 3 4 5 6 अशा रीतीनं एकास एक असा आता प्रमाण ठेवून आपण हा अनुलोम विलोम प्राणायाम करूया. आपण या प्राणायामाला प्रारंभ करू. आपली ही जी प्रणव मुद्रा आहे ही सगळ्यांच्या लक्षात आहे. मधली 2 बोटं खाली, आपला अंगठा उजव्या नाकपुडीसाठी, हे 2 बोटं डाव्या नाकपुडीसाठी. आणि आता आपण सावकाश मी सांगतो, मी टाळ्या वाजवीन तेवढ्या ह्याच्यात म्हणजे 5 आकड्यात घेणे, 5 आकड्यासाठी त्रिबंध प्राणायाम, 5 आकड्यात सोडणे, पुन्हा उजव्याच नाकपुडीने घेणे, पुन्हा कुंभक करणे आणि पुढ्या डाव्या नाकपुडीने सोडणे. याला म्हणायचं प्राणायामाचं एक आवर्तन. आपण सगळ्यांना सुरू करूया. मी टाळ्या वाजवीन त्यावेळेला आपण 5 आकड्यात घेणे, 5 आकड्यात थांबणे, 5 आकड्यात सोडणे, पुन्हा 5 आकड्यात घेणे, 5 आकड्यात धरून ठेवणे, 5 आकड्यात पुन्हा सोडणे. पूरक कुंभक रेचक, पूरक कुंभक रेचक अशा रीतीने आपण अभ्यास करणार आहोत. आपण सुरुवात करूया. सावकाश. डावा हात आपला ध्यान मुद्रेत आहे, उजवा हात आपला प्रणव मुद्रेत आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण प्राणायाम सुरू करूया. करू. 3 4 5 कुंभक रेचक, पुन्हा पूरक कुंभक रेचक. हा झाला एक आवर्तन. आपण पुन्हा एकदा असंच, त्याला लक्षात आलं नसेल त्याने जरा सावरून बसून पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतो कारण पुन्हा आपल्याला 10 आवर्तन तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. आता डाव्या नाकपुडीने घेणे, 5 आकड्यात कुंभक करणे, कुंभकाच्या वेळेला आपले तिन्ही बंध बांधणे. 5 आकडे संपले की पुढे 5 आकड्यात उजव्या नाकपुडीने सोडणे 5 आकड्यात आणि पुन्हा एकदा संपल्यानंतर पुन्हा 5 आकड्यात उजव्याच नाकपुडीने घेणे, पुन्हा कुंभकात थांबणे 5 आकड्यामध्ये आणि पुन्हा सोडणे. त्याला एक आवर्तन म्हणायचं आहे. असं आवर्तन आपण पूर्ण करायचं. मी आकडे देतो आणि त्याप्रमाणे आपण सुरू करा. पूरक कुंभक रेचक पूरक कुंभक रेचक थांबा. या प्राणायामाच्या अभ्यास वर्गाला जर कुणी बोलू शकत असेल, माझ्याशी विचारू शकत असेल की याच्यात काही अडचण आहे का, नाहीतर आपल्याला 10 आवर्तन पूर्ण करायचे. नांदेडकर सर आहेत का, आणखीन कोण आहे? मी आहे सर, किशोर. हा, हे करत असताना काही अडथळा येऊ शकतो का, काही समजलं नाही असं वाटतंय का? नाही कारण हे शेवटचं सत्र आहे. हो, सगळं स्पष्ट झालंय? येस सर. चला मग आपण आता 10 आवर्तन याची करणार आहोत. बघूया किती वेळात होतंय ते. माझं घड्याळाकडे लक्ष आहे. 10 आवर्तन झाले की मला किशोरजी सांगतील की आमची 10 आवर्तन झाली. मग आपल्याला किती वेळ लागतो ते कळेल. चला सुरू करा.
कुंभकाच्या वेळेला दोन्ही नाकपुड्या बंद ठेवायच्या. कुंभकाच्या वेळेला दोन्ही नाकपुड्या दाबून ठेवायच्या आहेत. कुंभक फार वाढवायचा नाही. एकास एकास एक. पूरक कुंभक रेचक. पूरक कुंभक रेचक. एकास एकास एक. पाचास पाचास पाच. पाचास पाचास पाच म्हणजेच एकास एकास एक हे प्रमाण आहे. 10 अनुलोम विलोम प्राणायाम करा. केवळ कुंभकाच्या वेळेलाच तिन्ही बंध लावायचे आहेत. बंध सोडत असताना उलट्या क्रमाने सोडायचं. उड्डाण बंध आधी सोडायचा, मग मूलबंध सुटेल, जालंधर बंध सुटेल. तिन्ही एकदम सुटले तरी फार बिघडत नाही, पण बांधत असताना जालंधर बंध, मूलबंध, उड्डाण बंध, सोडत असताना उड्डाण बंध, मूलबंध, जालंधर बंध असं सुटेल. क्रम उलटा. बंध बांधत असताना जालंधर बंध आधी, मूलबंध नंतर, नंतर उड्डाण बंध असा बांधायचा. सोडत असताना उलट्या क्रमाने सोडायचं. फक्त कुंभकाच्या वेळेलाच तिन्ही बंध बांधायचे आहेत. इतर वेळेला पूरक आणि रेचकाच्या वेळेला बंध बांधायचे नाहीत. दहा प्राणायाम झाले असतील तर थांबा. डोळे झाका. बसल्या त्याच अवस्थेत बसून राहा. शांततेचा अनुभव घ्या. संथ श्वसन. नासाग्र सगळं मन आलेलं. नाकाच्या शेंड्याजवळ या मनाच्या साह्याने डोळे झाकलेले. शरीर शांत शिथिल. पाठीचा कणा सरळ. मान आकाशात ढकललेली. ध्यान मुद्रा लावलेली. शांततेचा अनुभव घ्या. श्वास मध्ये येताना
थंडपणाचा अनुभव येतो, श्वास बाहेर सोडत असताना गरमपणाचा अनुभव येतो. तो अनुभव घेत राहा. सावकाश डोळे उघडा. ध्यान मुद्रा सोडा. पाय पसरायला हरकत नाही. आपण पुढच्या प्राणायामाकडे वळणार आहोत. पाय पसरून बसायला हरकत नाही. हात पाठीमागे टेकलेले. रिलॅक्स. आज आपण शीतली प्राणायामाविषयी थोडीशी माहिती घेऊया. तत्पूर्वी प्राणायामाच्या फायद्यांची पुन्हा एकदा थोडीशी उजळणी करू. पहिली गोष्ट, आपण आपल्या छातीची कॅपॅसिटी वाढवतो आहोत. हे निश्चित. आपली जवळजवळ 6000 घन सेंटीमीटर इतकी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. ती एरवी आपण फक्त 450 ते 500 इतकीच वापरतो. यामुळे प्राणायामामुळे आपल्या ह्या क्षमता 500, 1000, 1500 इतक्या होतात. दुसरी गोष्ट, आपला फेफडा मजबूत होतो. कारण फेफडा मजबूत झाल्याचे फायदे आपल्याला माहिती आहेत. तुम्ही चालायला लागलात, धावायला लागलात, कष्ट करायला लागलात की श्वास फुलतो. 450-500 जर क्षमता असेल तर तुम्ही थकून जाल, कारण ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाही. परंतु तुम्ही जर 1000, 1500, 2000, 3000 इतकी क्षमता वाढवली फेफड्याची आणि फेफडे मजबूत झाले तर थकवा येणार नाही, ऑक्सिजन चालू राहील आणि तुमची क्षमता वाढेल. याचाच अर्थ आमची कार्यक्षमता वाढेल. हा त्याचा दुसरा फायदा आहे. तिसरा त्याचा फायदा आहे तो असा की त्रिबंध प्राणायामासहित आपण अनुलोम विलोम प्राणायाम करतो, त्याचा अभ्यास वाढवतो. त्यामुळे इथल्या बाजूला जो आपण एक सिरियल सायनस म्हणतात इथे मध्ये आहे, तो आपण इथे बंद बांधल्यामुळे रक्तदाब कमी करतो आणि मग आपलं हे सगळं मेंटेन होतं. शरीराच्या सगळ्या भागात ऑक्सिजन पोचतो आणि असा ऑक्सिजन पोचल्यामुळे स्वाभाविकच एनर्जी वाढते आणि उत्साह वाढतो. त्यामुळेच शक्ती वाढते. याचाच अर्थ हे बलवर्धक देखील आहे. मी मागच्या वेळेला असं म्हणालो, स्ट्रेंथ वाढत नाही पण स्टॅमिना वाढतो. याचा अर्थ असा की स्टॅमिना तर वाढतोच, पण त्याचबरोबर आपली शक्ती सुद्धा थोडीशी वाढते. पण शक्ती वाढ हे प्राणायामाचं उद्दिष्ट नसून स्टॅमिना वाढ हे मात्र त्यातलं उद्दिष्ट आहे. हे आपण लक्षात घ्या. थोडीशी शक्ती वाढतेच, पण दंड पिळदार होणार नाहीत. मान मोठीच्या मोठी भरदार होणार नाही पैलवानासारखी. पण आपण काम मात्र भरपूर करू शकू, जास्त वेळ करू शकू, तेच काम उत्साहात करू शकू, हे नक्की. आणि त्यामुळे त्याचे प्राणायामाचे हे असेही पुढचे फायदे आहेत. याच्या पुढचा जो आपला प्राणायाम आहे तो घेण्यापूर्वी आणखीन एका गोष्टीची जी मी मगाशी उल्लेख केला तिकडे वळू इच्छितो. 88 वर्षाचे आमचे रामभाऊ गावंडे हे प्राणायाम रोज 1 तास करतात. याचाच अर्थ हे आयुवर्धक आहे, आयुष्याची लांबी वाढवतं. इथे एक सिद्धांत मांडला जातो, आपला विश्वास असेल नसेल पण इथे मांडला जातो. तो असा की तुम्ही जेव्हा केव्हा या भूतलावर प्रकट झालात त्यावेळेला त्याच्याशी करार करून निघालात. त्याला विचारलं, मी किती दिवस इकडे राहीन? त्याने सांगितलं की तुला हे फिक्स तुझे श्वास देऊन टाकले, एवढे श्वास तू जगशील. कसा जगशील तर ते तुझं तू ठरव. चांगलं वाईट, बरं चांगलं, लांब, आरोग्यवान, ते तर सगळं तुला. तू आता स्वतंत्र आहेस, परंतु तुला श्वास दिलेले आहेत, हे ठेवलेले आहेत, ठरलेले आहेत. मग आता आपण काय करू शकतो याच्यामध्ये? आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर ह्या श्वासाची लांबी वाढवली की काम झालं. जसं आपण आपला आता अनुलोम विलोम प्राणायाम केला, सगळा मिळून अनुलोम विलोम प्राणायाम साधारणपणे जर आपण लक्षात घेतलं, 10 सेकंद घेतले, 10 सेकंद मध्ये ठेवले, 10 सेकंद सोडले, पुन्हा 10 सेकंद घेतले, 10 सेकंद मध्ये धरून ठेवलं, 10 सेकंद सोडले. याचा अर्थ 60 सेकंदामध्ये आमचं 1 अवतर पूर्ण झालं, म्हणजे 1 मिनिटाला 1 झाला. एरवी जर आपण कधी मोजलं तर 1 मिनिटाला 14 ते 15 इतके श्वास प्रश्वास चालतात, श्वास प्रश्वास चालतात. आपण तेच आता 1 मिनिट म्हणजे 15 पटीनं कमी केलंय आपण, हे लक्षात घ्या. आणि असा जर प्राणायामाचा अभ्यास केला रोज 10 मिनिटं कमीत कमी,
कमीत कमी जर रोज 10 मिनिटं केला तर त्याचे फायदे दिसायला लागतील. असे जर केले तर आमचे श्वास हळूहळू जे एका मिनिटामध्ये 15-16 होते ते कदाचित 12, 13, 10 इथपर्यंत आले की तेवढं आमचं आयुष्य वाढलं. रामभाऊ गावंडे रोज 1 तास करतात. आपण लगेच मात्र 1 तास करायचं नाही. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे बातमी येईल की त्यांना उठताच येत नाहीये, त्यांना गुंगल्यासारखं होतंय, त्यांना चक्कर आल्यासारखी वाटते. असे उद्योग करायचे नाहीत. शनै शनैही असा शब्द आहे शास्त्रेचे. थोडी थोडी वार करा. आज तुम्ही 10 मिनिटं केली तर पुढच्या आठवड्यात 11च मिनिटं, त्याच्या पुढच्या आठवड्यात 12च मिनिटं, आठवड्यानंतर 1-1च मिनिट वाढवायचंय. त्रास वाटला नाही पाहिजे, सहजगत्या झालं पाहिजे. आणि म्हणून हे सहजगत्या होणं याच्यामध्ये फार महत्व आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आयुष्य आपलं वाढतं इकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यामुळे स्वाभाविकच पहिले सगळे गुण प्राणायामाचे आम्हाला मिळणारच आहेत. रोगमुक्ती म्हणजे आरोग्य मिळणार आहे, आयुष्य मिळणार आहे, आपल्याला उत्साह मिळणार आहे. अजून काय पाहिजे? या जर सगळ्या आम्हाला गोष्टी मिळाल्या तर आपोआपच निरोगी जीवन जगू शकू. आता त्याच्याच बरोबर आणखीन काही 4 गोष्टी त्याला जोडून आहेत. आपली पचनशक्ती वाढते. अहो ऍसिडिटी पण कमी होते. ऍसिडिटी कमी होते, अल्सर दुरुस्त होतो, नंतर आपलं पचनशक्ती वाढते आणि आपण अतिशय मन एकाग्र करतो. इथे आपण या सगळ्या फिजिकल फायद्यांचे शेवट करूया. भरपूर फायदे फिजिकल आहेतच, शरीराचे आहेतच, आरोग्यासाठी आहेतच. त्याचबरोबर आपलं डोकं जरा ठिकाणाला येतं. बऱ्याच वेळेला आपला जो बॉस आहे तो म्हणतो ना, डोकं ठिकाणावर आहे का? त्याचं कारण असं असतं की आपण गोंधळलेलो असतो, मन एकाग्र नसतं, आपल्याला सुधरत नाही काही. आणि असं डोकं ठिकाण्यावर त्याचं आणि आपलं दोघांचंही यायचं असेल तर आपण प्राणायामाचा अभ्यास वाढवा. एकाग्र चित्तानं केलेलं काम अधिक स्पीडली होतं, गती वाढते कामाची. हा त्यातला फार मोठा फायदा आहे. आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा फायदा तो असा की तुम्ही हळूहळू धारणा या विषयासाठी तयार होता. धारणा, त्याचबरोबर धारणा या विषयाचा आधीचा एक आहे प्राणायाम प्रत्याहार. विषयांना इंद्रियापासून तोडणे. गुलाबजामुन समोर आहे, आपल्या मनात खावा अशी इच्छा आहे. ही इच्छा हळूहळू कमी होऊ शकते का? ज्यांचं वय 50च्या पुढे आहे त्याने आता प्राणायामाला वाढवायला हरकत नाही. आता खूप खाल्ले गुलाबजामुन, 60 खाल्ले, स्पर्धेत भाग घेतला, मजा आली. आता याच्या पुढे हळूहळू इच्छाच कमी कशी करायची? प्राणायाम करा. मग आपला जो विषय आहे त्याच्यापासून आपलं इंद्रिय समोर गुलाबजामुन असला तरी तुटू लागतं, नको असं वाटतं. आणि असं विषयापासून तुटायचं असेल तर प्राणायामाचा अभ्यास वाढवायचा. याचाच अर्थ प्रत्याहार झाला की मग आम्ही धारणा करू शकतो. धारणा याचा अर्थ एखादा विषय समोर घेऊन त्याच्यावर मन एकाग्र करणं. उदाहरणार्थ आपण ओंकार करायला लागलो तर ओंकार किती मोठ्यानं करायचा? आपल्या ओठातून कानापर्यंत जाईल इतकाच. घरातली बाकीची माणसं सगळी जागी होतील इतका मोठ्यानं ओम करायचं नाही. ओम असं करायचं नाही. माझाच ओंकार मी ऐकतो आहे, हा वैखरी ओंकार आहे. म्हणजे तोंडाने आपण म्हणतो आहोत, आपल्या ओठापासून कानापर्यंत जाईल इतकाच आपला आवाज वाढवायचा, मोठ्यानं म्हणायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ते सुद्धा ध्यान म्हणजे धारणाच आहे. आणि अशी धारणा निश्चित झाली की ज्या क्षणी आपण डोळे झाकून शांत बसू त्या क्षणी आपलं मन उन्नयन होतं, म्हणजे वरच्या दिशेला जातं, म्हणजे ऊर्ध्वगती होतं, म्हणजेच त्याच्या मूळ स्वरूपाकडे जायला लागतं. आता मूळ स्वरूपाचं चिंतन करण्याचं हे आत्ताचे क्षण नाहीत, आत्ताचा तो प्रसंग नाही, परंतु आपलं मन त्या उलट्या क्रमाने आत्म्याकडे जायला लागतं. मनाची आपली तरलता, ती संवेदनशीलता ती तर वाढलीच आहे, विविध प्रकारच्या संवेदना तर वाढल्याच आहेत, पण त्याचबरोबर आपली मनाची एकाग्रता वाढली. आपण धारणा छान करायला लागलो, ध्यान लागेल. आणि असं जर ध्यान लागलं तर त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये आपण जातो. म्हणून आत्ता आपण शीतली प्राणायामाचा थोडासा अभ्यास करूया. अजून थोडासा वेळ आहे. शीतली प्राणायाम म्हणजे काय? तर आपल्या जिभेची चोच तयार करायची आहे. चोच. आता हे जरा अवघड आहे, सगळ्यांना जमेल असं नाही, तर त्याच्याच आपण आधी 2-3 मिनिटं अभ्यास करू. मी आधी करून दाखवतो. हे जे असं जीभ येते आणि दोन्ही बाजूने ओठाने दाबली की तिची चोच तयार होते. कावळ्याच्या चोचेसारखं करायचंय. करून बघा सगळेजण. आणि अशा केलेल्या चोचेनं मग श्वास घ्यायचा आहे. श्वास घेणे आणि सोडणे. सोडताना जीभ मध्ये आहे, पण घेताना मात्र
जिभेची अशी पुंगळी किंवा चोच केलेली आहे. मी आधी करून दाखवतो. आणि याच अवस्थेत घ्यायचा. दोन्ही नाकपुड्याने सोडायचा. चोचेच्या साह्यानं श्वास घेणे, दोन्ही नाकपुड्यानं सोडणे, याला म्हणायचं शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम म्हणतात. याचं कारण असं की श्वास मध्ये आपण जेव्हा घेतो त्या चोचेच्या साह्यानं, त्यावेळेला बाहेरची थंड हवा मध्ये जाते आणि मग बाहेर सोडत असताना मात्र ती गरम होऊन बाहेर जाते. आपल्या शरीर हे बाहेरच्या तापमानापेक्षा जास्ती असतं शरीराचं तापमान, आणि म्हणून आपलं शरीर थंड व्हायला लागतं. उन्हाळ्यात हा प्राणायाम जरूर करावा, हिवाळ्यात तो शक्यतो करू नये. पण आपलं शरीर आणि मन थंड व्हायला या शीतली प्राणायामाचा मदत होते. सगळ्यात महत्वाचा फायदा रक्तदाबासाठी हे अतिशय उत्तम आहे. आणि म्हणून ज्यांना रक्तदाब असेल त्यांना हा शीतली प्राणायाम करायला सांगायला हरकत नाही. चोचेच्या साह्यानं घेणे आणि दोन्ही नाकपुड्याने सोडणे. पुन्हा एकदा एकाच एक आपलं परिमाण ठेवायचं आहे. त्यामुळे आधी सगळ्यांना एक अर्धा मिनिट देतो. सगळ्यांनी आपली आपली चोच आपल्याला तयार करता येते की नाही ते बघा. अशी चोच करायची. मग 5 आकड्यात घेणे, 5 आकड्यात सोडणे. याला मध्ये कुंभक लावलेला नाही. हा प्राणायाम घेणे आणि सोडणे इतकाच करायचा. याच्यासाठी कुंभक लावायची आवश्यकता नाही. ठीक आहे, चला सुरू करूया. चोच तयार करायची, 5 आकड्यात घ्यायचा, 5 आकड्यात सोडायचा. पूरक रेचक इतकाच हा शीतली प्राणायाम आहे. करू. थांबा. आपण 5 आवर्तनं केली. काही प्रश्न असतील तर विचारा, अन्यथा याचीच पुन्हा एकदा 5 आवर्तनं करून आपण आजच्या सत्राच्या शेवटाकडे जाणार आहोत. काही प्रश्न नसतील तर पुन्हा एकदा 5 आवर्तनं तुमची तुम्ही करा. अडचण आली तर मी इथेच आहे, तो विचारा. चला 5 आवर्तनं सुरू करा. चोचेसारखी जीभ करायची, 5 सेकंदात घ्यायचं, हे 5 आकड्यात घ्यायचं आणि 5 आकड्यात सोडायचं. ज्यांना जास्त आकड्यात शक्य असेल त्यांनी जास्त आकड्यात करायला हरकत नाही. कुंभक करायचा नाही. याला म्हणायचं शीतली प्राणायाम. शरीर मन थंड होण्यासाठी, मन एकाग्र होण्यासाठी याची खूप मदत होते. रक्तदाबासाठी हा उत्तम प्रकारचा प्राणायाम आहे. सुरू करा. एक, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. थांबा. आपण साधारणपणे या 4 सत्रामध्ये जे शिकलो त्याच्यामध्ये सुरुवातीला दीर्घ श्वसन, मग शंथ श्वसन, मग जलद श्वसन, मग अनुलोम विलोम प्राणायाम, कुंभक, त्रिबंध, कपालभाती आणि शीतली प्राणायाम एवढे सगळे शिकलो. प्राणायामाचे पतंजलींनी 4 प्रकार सांगितलेत. हठप्रदीपिका, घेरंड संहिता आहे, त्याच्यानंतरचे ग्रंथ आहेत. कोणाला पाहायचे असतील तर ते माझ्याकडे आहेत. त्याच्यामध्ये अष्टकुंभक म्हणजे 8 प्रकारचे कुंभक सांगितलेले आहेत. छोटा बदल आहे. ज्याला विशेष अभ्यास त्याच्यात अकॅडमिकली करायचा आहे त्याने त्याच्यात खोलात जायला हरकत नाही. पण ज्याला आरोग्य प्राप्त करायचंय, आयु प्राप्त करायचंय, मनाची एकाग्रता प्राप्त करायची, त्याने याचा अभ्यास जर रोज
कमीत कमी अर्धा तास जर केला तर त्याला हे सगळं प्राप्त होऊ शकतं आणि आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. माझ्या दृष्टीने हे 4 सत्र अशा रीतीने संपलेली आहेत. आत्ता जर आणखीन कोणाला एखादा दुसरा प्रश्न असेल तर प्रश्न विचारायला हरकत नाही. आपण याविषयी जर कुठे अडचण वाटली तर माझा फोन नंबर आपल्याकडे आहे. नसेल तर लक्षात ठेवायला हरकत नाही. 9730081661. मी पुन्हा एकदा सांगतो, 9730081661. जर अडचण वाटली तरच करा आणि दिवसा फोन करायला हरकत नाही. रात्री 2 वाजता वगैरे काही फोन करू नये. त्यावेळेला प्राणायाम तुम्ही करणार नाही याचा मला विश्वास आहे. परंतु त्रास वाटेल असं करायचं नाही हे लक्षात ठेवायचं. जरा त्रास वाटायला लागला तर प्रमाण कमी करा, त्याच्यामुळे तुम्हाला चांगली मदत होईल. चला, एखादा प्रश्न नाहीतर थांबूया. शेवटचे ओंकार घेणार आहे. काही प्रश्न आहेत का? मग ओंकाराकडे वळणार आहोत. किशोरजी? नाही सर. ठीक आहे, चला शेवटचे 11 ओंकार घेऊ आणि मग आपण आपल्या वर्गाला विराम देऊया. पाठीचा कणा ताठ, मान आकाशात ढकललेली, ध्यान मुद्रा, गुडघ्यावर हात. वज्रासनात बसता आलं तर चांगलं, पद्मासनात बसता आलं तर त्याच्यावरही चांगलं. हे दोन्ही नाही जमले तर स्वस्तिकासन, समासन, आणि हेही नाही जमलं तर साधी मांडी घाला. आपल्याला जशी जमते तशी. पाठीचा कणा सरळ, मान आकाशात ढकललेली, ध्यान मुद्रा, छाती भरून श्वास घ्यायचा आणि ओंकार म्हणायचा. ओम शांति शांति शांति. हरि ओम. वर्गविराम. सावकाश आपल्या मोंजळीमध्ये डोळे उघडा. पाय हात सोडायला हरकत नाही. वर्गविराम. धन्यवाद पांडव सर. आपण दिलेल्या प्रशिक्षणाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल सर.
सर्व उपस्थितांचे आभार. पुन्हा भेटूया पुढील सत्रात पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.